नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। नाशिककरांच्या आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी आणखी एक नवी सुविधा आता उपलब्ध झाली आहे। JK इंदानी ट्रॅव्हल्सच्या अत्याधुनिक मल्टी एक्सेल ओल्वो स्लीपर बस सेवेचा भव्य शुभारंभ नाशिकमध्ये पार पडलाय। जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते फीत कापून या बस सेवेचं उद्घाटन करण्यात आलंय। श्रीराम बस टर्मिनल तपोवन येथे JK इंदानी ट्रॅव्हल्सच्या अत्याधुनिक मल्टी एक्सेल ओल्वो बस सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय। नाशिक रायपूरसाठी प्रथमच ओल्वो मल्टी एक्सेल स्लीपर बस सेवा नाशिककरांच्या सेवेत दाखल झाली आहे। या बसमध्ये लक्झरी स्लीपर सीट, प्रत्येक स्लीपरसाठी AC बेड, मोफत वायफाय, मोबाईल चार्जिंग आणि CCTV सुरक्षेसह आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। JK इंदानी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नाशिक हैदराबाद नाशिक, मुंबई रायपूर आणि रायपूर मुंबई अशा नियमित बस सेवाही सुरू आहेत। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांशी संवाद साधलाय। केलेला आहे 2 बस अजून येणार आहेत, 6 बस त्यांनी या ठिकाणी पुन्हा उठवलेल्या आहेत। मी आतून बस बघितल्या, अतिशय सुंदर अशा बस, अतिशय सर्व सुविधा, फायर सेफ्टी या सगळ्या बसमध्ये या ठिकाणी आहे। आज 4 बस आलेल्या आहेत, नंतर येणार आहेत 2 बस आहेत, त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूमची सुद्धा व्यवस्था आहे, वॉश बेसिनची सुद्धा व्यवस्था आहे। मला वाटतं दिवसेंदिवस आपण किती आता प्रगती करतोय किंवा टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्स होत चालली आहे याचं सगळं उदाहरण आहे। आणि म्हणून याचं सस्पेन्शन, याचे शॉक अब्सर, अतिशय चांगली व्यवस्था अगदी घरामध्ये आपण आहे अशी। आणि आता तर माननीय मोदींनी सगळ्या देशभर रस्ते पण अतिशय सुंदर केलेले आहेत। सिमेंट काँक्रीटचे रस्ते कुठेही जा आपण, पूर्वीसारखी तर खड्ड्याची परिस्थिती नॅशनल हायवेवर स्टेट हायवेवर कुठेही राहिलेली नाही। पण अतिशय सुखकर प्रवास हा नाशिककरांचा होणार आहे। इथून या बस हैदराबादला जाणार आहेत आणि इथून रायपूरला सुद्धा जाणार आहेत। 12 आणि 14 तास 15 तासाचा प्रवास या बसमधून करावा लागणार आहे। आणि म्हणून या बस किती आरामदायी असतील याची आपण कल्पना करू शकतो। मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनापासून खूप शुभेच्छा देतो। प्रवासी नागरिकांना काय प्रवासी नागरिकांनी आपापलं सामान निश्चित व्यवस्थित सांभाळायचं आहे। परवा मला एक फोन आला, सिल्लोड मधून एक बस चालली ती पुण्याकडे, 2 कोटीचा सगळं सोनं गायब झालं का? मला कळालं ते काय झालं, पण आता जो घेऊन चालला होता त्याचं जे प्लॅनिंग होतं आणि अशा प्रकारे या ठिकाणी घडत असतात। त्यामुळे आपापल्या सामानाची आपण नीट काळजी घ्यावी। कंपनीची तर आहेच, ट्रॅव्हल कंपनीची, पण आपणही आपल्या सोबतचे लगेज आहे, मूल्यवान वस्तू आहेत, विश्वासाच्या भगिनी महिला आहेत, त्याच्या पर्स असतात, त्याची काळजी आपण आपल्या निश्चित घेतली पाहिजे। सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा इथे 4 दरवाजे, म्हणजे पूर्वी एकच दरवाजा असायचा पुढे उतरायला, आता 4 दरवाजे, मागच्या बाजूला सगळ्या व्यवस्था या बसमध्ये आहेत। समजा दुर्दैवाने आग लागली तर फायर सेफ्टीच्या सगळ्या गोष्टी या बसमध्ये या ठिकाणी आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय अद्ययावत अशी ही बस तयार केलेली आहे। प्रवाशांना निश्चित त्याचा प्रवास आवडेल। तर या कार्यक्रमाला आमदार गोकुळ गीते, श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागुल, माजी आमदार बाळासाहेब साळप, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते, नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष PM सेमी, ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिलीप सिंग बेनीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच ओल्वो कंपनीचे मॅनेजर उत्कर्ष कामेरीकर, बस युनियन अध्यक्ष तथा वाहतूकदार संघटना अध्यक्ष किशोर लोखंडे, बाळासाहेब पाठक, सुधाकर बडगुजर, लक्ष्मण सावजी, सतीशजी महाले आणि शंभू बागुल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी JK इंदानी ट्रॅव्हल्सचे संचालक राजू इंदानी यांनी या ओल्वोबद्दल अधिकची माहिती दिली आहे। आज आपल्या इंदानी ट्रॅव्हलच्या 4 गाड्यांचं उद्घाटन झालेलं आहे। मंत्री गिरीश महाजन आणि इतर पाहुण्यांसोबतच्या हस्ते झालेला आहे। तुमचे काय अनुभव आहे? आमचे अनुभव आता गेल्या 30 वर्षापासून सर्व सेवा देतच आहे नाशिककरांना। इथे अमरावती आहे, अहमदाबाद आहे, इंदोर आहे, कोल्हापूर आहे, या सर्व सर्व्हिस चालू असताना नवीन याच्यामध्ये वॉल्वो पाहिजे होते मल्टी एक्सेल, आरामदायी प्रवास आणि नागपूर आणि रायपूरची पॅसेंजराची आवड असल्याने आम्ही त्या गाड्या उपलब्ध केल्या। हैदराबादसाठी पण नव्हती, म्हणून अशा गाड्या ज्या खूपच एकदम आरामदायक मध्ये जाणार असे वॉल्वो कंपनीच्या 4 बसेस आम्ही रूटवर घेतल्या। गेल्या 25-30 वर्षापासून प्रवासी सर्व तेच आपले रिपीट होतात, ज्यांना 30 वर्षाचा आपला अनुभव आहे का इंदानी ट्रॅव्हल्समध्ये सर्व्हिस एकदम छान मिळते, तेच लोक आपले रिपीट होतात। म्हणून ॲडव्हर्टाईजपेक्षा ते लोक एक दुसऱ्याला सांगून त्याच्यामुळे आमच्याकडे चांगली पॅसेंजर। यावेळी ओल्वो कंपनीचे मॅनेजर उत्कर्ष कामेरीकर यांच्या हस्ते मंत्री गिरीश महाजन यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय। तसेच राजू इंदानी, राजूभाई गजेरा आणि अश्विनभाई गजेरा यांचाही सन्मान करण्यात आलाय।
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास ताते यांनी केले. दरम्यान या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अश्विनी पुरी यांनी केले, तर आभार मयूर इंदानी यांनी मानले. तर कैलास ताते यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत JK इंदानी ट्रॅव्हल्सला शुभेच्छा दिल्यात. या ठिकाणी सांगावयास अतिशय आनंद होत आहे की आज 15 ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर नाशिक बस टर्मिनल या ठिकाणी इंदानी ट्रॅव्हल्स, JK ट्रॅव्हल्स, श्रीमान राजूभाई इंदानी, जयेशभाई, अश्विनभाई व राजूभाई यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी अत्याधुनिक वॉल्वो बसेसचं भव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी माननीय गिरीश महाजनजी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. आज खरोखर नाशिकमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. आज आनंदाने किंवा एक स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं की एक नाशिकच्या भूमिपुत्राने श्रीयुत इंदानी ट्रॅव्हल्सचे संचालक माननीय राजूभाई इंदानी यांनी आज खरं तर नाशिककरांचं सर्व स्वप्न पूर्ण केलं आहे. याचं कारण असं की अद्याप 30 ते 35 वर्षामध्ये नाशिकमध्ये एकही वॉल्वोचा बस मालक आमच्या नाशिक शहरात उपलब्ध नव्हता. परंतु या 2026 मध्ये परमेश्वराने आमची खरोखर नाशिककरांची इच्छा पूर्ण केली व त्या इच्छापूर्तीसाठी राजूभाई इंदानी यांनी मोठं श्रेय घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तितकं खूप कमीच आहे. आमच्या सर्व नाशिक बस ओनर्स असोसिएशन चालक मालक संघटनेच्या वतीने इंदानी व JK ट्रॅव्हल्स यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. नाशिककरांच्या प्रवासाला आराम, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधांची जोड देणारी JK इंदानी ट्रॅव्हल्सची ही नवीन वॉल्वो बस सेवा प्रवाशांसाठी निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे.